मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। मोदींसह अमित शहांनाही मुख्यमंत्री भेटले, पण एकनाथ शिंदेंच्या या दिल्लीतील गाठी भेटींवरून आता विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे। काँग्रेस आणि ठाकरे गटाने तर शिंदेंच्या भेटीगाठींवरून सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता असल्याची ओरड सुरू केली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवरून राज्यात आरोप प्रत्यारोप आणि भाकितांचं राजकारण रंगू लागलंय। शिंदेंची दिल्ली वारी, विरोधकांची भलतीच तयारी। तीन तिघाडा काम बिघाडा होणारच, पटोलेंचा टोला। ठरल्याप्रमाणे शिंदेंचा कार्यक्रम, राऊतांचं भाकीत। शिंदेंच्या शिवसेनेनं विरोधकांचे आरोप फेटाळले। आधी डबल इंजिन म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये अजित पवारांच्या सहभागानं तिसरा भिडू आला। त्यामुळेच फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये सरकारला त्रिशूळ सरकार असं नवं नाव दिलं। पण त्रिशूळ सरकारवर आता विरोधकांनी हल्ला चढवायला सुरुवात केली आहे। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणावरून दिल्लीत सुरू असलेल्या खलबतांचा आधार घेत काँग्रेससह ठाकरे गटानं शिंदेंच्या शिवसेनेच्या आडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायला सुरुवात केली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी तीन तिघाडा काम बिघाडा म्हणत जोरदार हल्ला चढवला। जे प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यांना कोणाला मलाही भेटायची की नाही भेटायची त्याचं काय घेणं देणं। त्यामुळे या सगळ्या विषयावर काँग्रेसला काही मत मांडायचं काही कारणच नाही, कारण की बिघाड होणारच आहे। केवळ काँग्रेसच नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानंही शिंदेंच्या दिल्ली वारीवरती निशाणा साधलाय। फडणवीस आणि अजित पवार शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम करतील असं भाकीत खासदार संजय राऊतांनी केलंय। फडणवीस आणि अजितदादा मिळून शिंदे यांचा कार्यक्रम करतील, करेक्ट। ही जी दोस्ती आहे शिंदे आणि फडणवीसांची, जे काय अंडर करंट आहेत त्यांचे, हे दोघे मिळून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा अगदी मस्त कार्यक्रम करतील। हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, हे सगळं ठरलेलं स्क्रिप्ट प्रमाणे होईल। काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या या आरोपांना शिंदेंच्या शिवसेनेनं फेटाळून लावलंय। पावसामुळे राज्यात जे संकट आलंय त्या संदर्भात केंद्राच्या मदतीसाठी शिंदे मोदींना भेटल्याचा दावा संजय शिरसाटांनी केलाय, तर संजय राऊतांच्या स्क्रिप्टवरही शिरसाटांनी पलटवार केलाय। आम्ही उठावाची जी स्क्रिप्ट लिहिली होती 1.5 वर्षापूर्वी लिहिली होती, तरी त्याची जाणीव तुम्हाला झाली नव्हती, वारंवार सांगून सुद्धा जाणीव झाली नव्हती। आता तुमचा दी एंडचा जो काही शॉट राहिलेला आहे त्याच्याबद्दल त्यांनी चिंता केली पाहिजे। मला वाटतं या गोष्टींना कुठेही तथ्य नाही आहे, त्या सगळ्या मनगढत गोष्टी आहेत। त्यामुळे कोणाला काय म्हणायचं, आता इथे तर आमचे छोटे ठाकरे साहेबांचे मुख्यमंत्रीपदाचे बोलणं लागत आहेत, नाना पटोलेंची लागत आहेत। ते सांगितलं की 2024च्या निवडणुका आम्ही एकनाथजींच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत, हे आमच्या नेत्यांनी आधी स्पष्ट केलेलं आहे। एकंदरीतच एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वारीवरती विरोधकांकडून संशय उपस्थित केला जातोय, पण सत्ताधाऱ्यांनी मात्र महाराष्ट्रातील सरकार स्थिर असल्याचं सांगत विरोधकांचं भाकीत पेटावून लावलंय। त्यामुळे यात आता पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अजित पवारांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसामुळे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा उत्साहात बॅनरबाजी केली। मात्र या बॅनरवरून राजकारण सुरू झालंय। मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दडकथन करतो की नुकतीच अजित पवारांनी शिंदे सरकारमध्ये एंट्री घेतली आहे। त्यामुळे अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात होर्डिंगबाजी केली। जळगावच्या आकाशवाणी चौकात लावण्यात आलेल्या बॅनरवर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। इकडं सोलापुरातही अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली। या बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता। एकीकडे राज्यभरात अजित पवार समर्थकांनी बॅनरबाजी केली, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांमध्ये ट्विटर वॉर रंगल्याचं पाहायला मिळालं। त्याला कारणीभूत ठरलं अजित पवार समर्थक आमदार अमोल मिटकरी यांचं हे ट्विट। मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की लवकरच। देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे वरतून अजितदादांवर जबाबदारी दिल्यामुळे हे थोडे अस्वस्थ दिसतात।
आता मधातच अजितदादा मुख्यमंत्री बनणार असं बॅनर लागतं, कोणी मागणी करतो, त्याच्यामुळे अजून हे सगळे दोघेही अस्वस्थ होतात. तशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये आहे. मिटकरींच्या त्या ट्विटला शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं ट्विटरवरून जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अहो मिटकरी दमानं, सरकार काम करतंय जोमानं, बंद करा मिटकरी, मिठाचा खडा की टाकणं, सरकार करतंय काम भारी, ट्रिपल इंजिनची शक्ती न्यारी, विकास कामांना गती खरी, तुम्ही बंद करा टांग अडवणं मिटकरी दमानं. अशा शब्दात म्हस्केंनी मिटकरींवरती हल्ला चढवला. जशी परिस्थिती बदलली ती त्या पद्धतीने त्यांचं ट्विट चालू आहे. मला वाटतं ते स्वप्न पाहतायत. भविष्यात काय होईल माहीत नाही, परंतु एखाद्या नेत्याबद्दल केलेलं वक्तव्य याला जास्त गंभीरतेने घेऊ नये असं माझं मत आहे. नरेश म्हस्के आणि अमोल मिटकरी हे दोघेही सत्ताधारी महायुतीत आहेत. मात्र त्यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त सत्ताधाऱ्यांमधील सुंदोपसुंदी उघड झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी, त्यातच दोघंही सत्तेत एकत्र, त्यामुळे दोघांच्या मैत्रीची चर्चा सुरू झाली आहे. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुझे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे नेते भलेही वेगवेगळ्या राजकीय पक्षात असले तरी त्यांच्यात एक साम्य आहे, आणि ते म्हणजे त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजेच 22 जुलैला असतो. आता हे दोन्ही नेते एकाच सरकारमध्ये सहभागी असल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी बारामतीपासून नागपूरपर्यंत वाढदिवसानिमित्त जोरदार बॅनरबाजी केली आहे. तशी आता राष्ट्रवादीची आमची मैत्री झालेली आहे अजितदादांची, आणि मला वाटतं ती आता कायमस्वरूपी राहील, ती कधी तुटणार नाही. दोन्ही नेते अतिशय सक्षम नेते आहेत, अतिशय अनुभवी नेते आहेत, प्रशासनावर त्यांचा वचक आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय वेगाने पुढे जाईल. दोघांनाही आमच्या शुभेच्छा आहे. त्यांच्या हाताने महाराष्ट्राच्या विकासाची चांगली कामं व्हावी, ह्या सदिच्छा सहित त्यांना मी शुभेच्छा देतो. नागपुरातील देवेंद्र फडणवीसांच्या धरमपेठेतील घराबाहेर लावण्यात आलेलं हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या बॅनरवर फडणवीसांसोबतच अजित पवारांनाही शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. अजित पवारांनी पण एक काळाची गरज ओळखून स्वतःच्या काकांचं बोट सोडून ते इकडे आले, आणि आज दोघंही महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करतायत. एकनाथ शिंदे सोबत आहेत. आता ही दोस्ती जी आहे ना, ही आतापर्यंत जे काही या दोस्तीमुळे घडलेलं आहे त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी भविष्यामध्ये निश्चितपणे वाढवून ठेवलेलं आहे, आणि निश्चितपणे घडणार आहे. अजित पवार आणि फडणवीसांमधील ही मैत्री सर्वश्रुत आहे. 2019 पासून या दोन नेत्यांमध्ये मैत्री दृढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडीची जुळवाजुळव सुरू असतानाच फडणवीसांनी अजित पवारांच्या मदतीनं सरकार स्थापन केलं होतं, पण त्यांचं ते सरकार जास्त दिवस टिकलं नाही. मात्र त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आली आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तर फडणवीसांकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आली. त्या काळात उद्धव ठाकरे फडणवीसांच्या टार्गेटवर होते, मात्र अजित पवारांवरती त्यांनी फारशी टीका केली नाही. वर्षभरापूर्वी राज्यात पुन्हा सत्तांतर झालं आणि अजित पवार विरोधी पक्ष नेते बनले. यावेळी अजित पवार हे फडणवीसांशी असलेल्या मैत्रीमुळे आक्रमक भूमिका घेत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता पुन्हा एकदा हे नेते सत्तेत एकत्र आल्यामुळे समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी केली आहे. असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची दोस्ती टिकवण्यासाठी अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्याशी पंगा घेतला. पण अशा तणावाच्या काळात सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातलं सख्य हे दिसून येत होतं. असं म्हणतात की ही दोस्ती तुटायची नाही आणि ही महाराष्ट्राला नवी दिशा देणारी निश्चित ठरणार. तसं झालं नक्कीच महाराष्ट्र याचं स्वागत करेल, हे निश्चित. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गंधाटसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. इर्षावाडी दुर्घटनेवरून राजकारण न करण्याचं आवाहन करण्यात आलं असलं तरी या दुर्घटनेवरून आता जोरदार राजकारण सुरू झालंच आहे. घटनास्थळी नेत्यांची रीघ लागलेली असताना उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून काही लोक फोटो सेशनसाठी या ठिकाणी जात असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे.
शनिवारी उद्धव ठाकरेंनी इर्शाळवाडीतील दरडग्रस्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पीडितांशी संवाद साधत त्यांचं सांत्वन केलं. तुम्हाला मी वचन देतो की ही दुर्घटना घडली, दुर्दैवाचा जो काही आघात झाला, त्याच्यानंतर आज मी केवळ तुम्हाला तोंड दाखवण्यासाठी आलेलो नाही, तर तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुमचं व्यवस्थित पुनर्वसन होईपर्यंत आम्ही सगळेजण तुमच्या सोबत राहू. इर्शाळवाडी दरड दुर्घटनेवरून राजकारण न करण्याचं आवाहन करतानाच उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारचे कान टोचले. हा अनुभव येण्याच्या आधी जर का तुमचं पुनर्वसन झालं असतं तर खरं जास्त चांगलं झालं असतं, पण दुर्दैवाने घडलं. आता मात्र तुम्ही सगळेजण एकत्र राहून अधिकाऱ्यांना सुद्धा मी सांगतो की जरा सगळ्यांना विश्वासात घ्या, कारण नुसतं त्यांना घर देणं म्हणजे पुनर्वसन होणार नाही. यातली काही मुलं बाळं माझ्या माता भगिनी शिकलेल्या आहेत, त्यांना नोकरीची व्यवस्था कशी होईल, यांची काही जमिनी आहेत, त्यांचा उदरनिर्वाह कसा होईल, हे सगळं बघायला पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या इर्शाळवाडी भेटीवरून सत्ताधारी भाजपनं खरपूस टीका केली आहे. केवळ फोटो सेशन करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी इर्शाळवाडीला भेट दिल्याची टीका भाजप आमदार नितेश राणेंनी केली. सगळे मदत कार्य आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे गिरीश महाजनजी असतील, फडणवीस साहेब असतील किंवा अजित, सगळी मदत झाल्यानंतर हे हिंदी चित्रपटामध्ये ते असतात ना, सगळं चोरी झाल्यानंतर, चित्रपट झाल्यानंतर पोलीस पोहोचतात, तसं हे उद्धव ठाकरेंची अवस्था आहे. बुधवारच्या रात्री 10:30 ते 11च्या सुमाराला इर्शाळवाडीवरती दरड कोसळली. त्याला आता 3 दिवस उलटून गेले आहेत. एनडीआरएफ आणि इतर बचाव दलाकडून मातीचा ढिगारा दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र सततच्या पावसामुळे त्यात अनेक अडचणी येत आहेत. एकीकडे दरड दुर्घटनेतून बचावलेले लोक आपल्या नातेवाईकांच्या शोधात आहेत, तर दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत जिवंत माणसंच नव्हे, नातीही गाडली गेली आहेत. अनेक मुलं पोरकी झाली आहेत. पोरकी झालेली मुलं त्यांच्या आईवडिलांची वाट पाहत आहेत. त्यांचे प्रश्न मनाला सुन्न करणार आहेत. इर्शाळ गडाच्या सानिध्यात जगणारी इर्शाळवाडी दरडींमुळे नष्ट झाली. घरच नव्हे तर अनेक नातीही इथे गाडली गेली. ज्या वाडीतल्या घरामध्ये आईवडिलांसोबत राहिलो तेच घर आणि आईवडील राधिका पारधीच्या डोळ्यासमोर येत आहेत. या राधिकाचं दुःख फार मोठं आहे, कारण तिच्यावर 2 लहान बहिणींची जबाबदारीही आली आहे. जबाबदारीमुळे 12 वर्षांची राधिका आता जणू काही 10 वर्ष मोठी झाली आहे. 2 लहान बहिणी आई वडिलांची वाट पाहतायत. त्या बहिणींची राधिका कशी समजूत घालणार हे त्या नियतीलाच ठाऊक. आता काय म्हणजे तुला आई बाबा मिळतील असे तुला वाटतं? भेटायला पाहिजे पण ते माहित नाही भेटतील का नाही. तुला आई काय बोलायची? दीदी बाय अशी बोलत होती. पप्पा पप्पा राधू बाय असं बोलत होता. तुझं घर कसं होतं? मोठा होता, औंदाच बांधलेला. राधिकाप्रमाणेच अनेक बालकांना त्यांचे आई वडील गमवावे लागलेत. पोरके झालेल्या बालकांच्या पालन पोषणासाठी सरकारनं ठोस निर्णय करण्याची गरज निर्माण झाली आहे. हे जे जवळजवळ 22 मुलं इथे अनाथ झालेले आहेत, मग त्यांचे आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा त्यांचे कोणी राहिले नाही. अशा विद्यार्थ्यांना जवळजवळ 7 ते 8 विद्यार्थ्यांना माझ्या जेममध्ये चॅरिटेबल संस्था यांनीच त्यांना त्यांचं पुढील म्हणजे त्यांच्या शिक्षणाचं आणि त्यांचं राहण्याचं किंवा कोणाला नोकरी हवी असेल तर त्याचा पूर्णतः खर्च आणि त्याची जबाबदारी आम्ही संस्थेने त्याची उचललेली आहे. दरड दुर्घटनेमुळे वाडीतील रहिवाशांची व्यवस्था मढाळ पंचायत मंदिरामध्ये करण्यात आली आहे. पोरक्या झालेल्या मुलांना तात्पुरता निवारा मिळालाय, मात्र आता त्यांना मानसिक आधार मिळणंही तितकंच गरजेचं आहे. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, इर्शाळवाडी, रायगड. ऑनलाईन गेमच्या नादात अडकून एका व्यापाऱ्यानं तब्बल 58 कोटी रुपये गमावल्याची धक्कादायक घटना गोंदियात समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीच्या घरावर छापा टाकला असता
त्याच्याकडून 10 कोटींची रोकड आणि 4 किलो सोनं जप्त झालंय. गोंदियातल्या एका व्यापाऱ्याच्या घरामध्ये सापडलेला हा 500 रुपयांच्या नोटांचा डोंगर पहा. या व्यापाऱ्याच्या घरातून 10 कोटींची रोकड आणि तब्बल 4 किलो सोनं जप्त करण्यात आलंय. हा पैसा व्यापाऱ्यानं कष्टानं कमावला नसून तो पैसा ऑनलाईन गेमिंग मध्ये घोटाळा करून कमावलाय. अनंत जैन यानं फिर्यादी व्यापाऱ्याला ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात ओढलं. व्यापारी जेवढे पैसे गेमिंगमध्ये हरत होता ते सगळे पैसे अनंत जैनला मिळत होते. या गेमिंगच्या नादात फिर्यादीनं तब्बल 58 कोटी रुपये गमावले. हे पूर्णपणे डॉक्टर्ड ॲप होता आणि ज्यावेळी यांचे लक्षात आला त्यावेळी त्यांना हे बोलला की अशा प्रकारचे तुम्ही आमचे फसवणूक केलेली आहे. तर त्यावेळी यांनी अत्यंत गंभीर प्रकाराची धमकी पण त्या फिर्यादीला दिली, जेणेकरून फिर्यादी अत्यंत वाईट अवस्थेत झाले. पोलिसांनी अनंत जैनच्या घरी छापा मारला असता त्यांना 10 कोटी रुपयांचं घबाड सापडलं. अंदाजन सुमारास 10 कोटीचे आसपास कॅश त्यांचे घरी असल्याचे दिसते, परंतु त्याचे पूर्णपणे पंचांसमोर आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगवर त्यांचे काउंटिंगची प्रक्रिया सुरू आहे. एक्झॅक्ट किती रक्कम आहे ते नंतर कळतील. परंतु अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात कॅश आणि काही गोल्ड बिस्किट्स पण त्यांचे गोंदिया येथे निवासस्थानी सापडलेले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनंत जैन फरार झालाय. छाप्यात सापडलेली रक्कम वाढण्याची शक्यता आहे. या ऑनलाईन गेमिंगच्या नादात आणखी काही जण लुबाडले गेलेत का याचा पोलीस शोध घेत आहेत. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये छगन भुजबळांचा येवला हा मतदारसंघ चांगला चर्चेत आलेला आहे. शरद पवार यांनी याच मतदारसंघामधून बंडखोरांविरोधात दंड थोपटत भुजबळांना आव्हान दिलेलं. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे युवा नेते आदित्य ठाकरेंनी सुद्धा थेट येवल्यामध्येच पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा घेत भुजबळांविरोधात दंड थोपटलेलं बघायला मिळत आहे. भुजबळांमुळे येवला मतदारसंघ टार्गेटवर. ठाकरे गटाची येवल्यात मोर्चे बांधणी. आदित्य ठाकरेंचा पदाधिकारी संवाद मेळावा. आदित्य दौऱ्यावर भुजबळांचा पलटवार. अजित पवारांनी सत्तेत सहभागी होताना छगन भुजबळांनाही सोबत घेत शरद पवारांना जोरदार धक्का दिला. त्यामुळेच बंडखोरांचा समाचार घेण्यासाठी शरद पवारांनीही सभेसाठी भुजबळांच्या येवल्याचीच निवड केली. आता ठाकरे गटानेही भुजबळांची कोंडी करण्याची रणनीती आखल्याचं पाहायला मिळत आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी शनिवारी येवला दौरा करत पक्षामध्ये ऊर्जा भरण्याचा प्रयत्न केला. येवल्यात पदाधिकारी संवाद मेळावा घेत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर, त्यातही गद्दारी करणाऱ्या नेत्यांवर जोरदार प्रहार केला. आम्ही शोधतोय तो चांगला प्रामाणिक चेहरा शोधतोय. आम्ही उद्धव साहेबांसारखा चेहरा जो प्रामाणिक आहे तो शोधत आहोत. मी एकटा कदाचित लढत आहे असं तुम्हाला वाटत असेल. अनेक लोक मला सांगत असतात, अरे तू वडिलांसाठी एकटा लढत आहे. मी सांगतो मी एकटा नाही, पण उद्धव साहेब आणि आम्ही दोघंही त्यांना सगळ्यांना सांगत असतो की मेरे पास जनता है और जनता का प्यार है. जे वातावरण मला दिसत आहे महाराष्ट्रामध्ये, हे वातावरण असंच जर कायम राहिलं ना तर आपली लाट ही महाराष्ट्रात येईल आणि आलेलीच आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा आपण सुवर्ण काळाकडे नेणार आहे. खरं तर या आधीही ठाकरे गटाच्या वतीनं येवल्यात भुजबळांचा पराभव करण्याचा निश्चय जाहीर करण्यात आलाय. संजय राऊत आणि नाशिक दौऱ्यात याविषयी थेटपणे विधान केलं होतं. आता आदित्य ठाकरेंनी स्वतः येवल्यात येऊन पक्षामध्ये नवी ऊर्जा भरण्याचं काम केलंय. त्यामुळे आता भुजबळांनी थेटपणे ठाकरे गटावर पलटवार करायला सुरुवात केल्याचं दिसतंय. शनिवार रविवार अधिवेशनाला सुट्टी आहे तर बाहेर येणार. मला असं वाटतं ते संभाजीनगरपर्यंत जातील असं वाटतं. मला काही त्यांच्या कार्यक्रमाची काही कल्पना नाही. लोकशाही आहे, सगळेजण जे आपापल्या पद्धतीनं प्रचार प्रसार करणार आणि आनंद आहे की ते येत आहेत. आणि ते अगदी पूर्वी आले असते 10-15 वर्षापूर्वी आणि आता तर त्यांना तो फरक कळला असता की पूर्वीचा येवला आणि आताची येवला, आताचा येवला किती फरक आहे.
एकंदरीतच आधी संजय राऊत आणि आता आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यामुळे येवल्यावरती ठाकरे गटानं लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आधीच राष्ट्रवादीत एका गटाचं आव्हान असताना आता ठाकरे गटानंही रणशिंग फुंकल्यानं भुजबळ हे दुहेरी आव्हान कसं पेलतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, येवला, नाशिक. आधी शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यावर आता काँग्रेसही फुटणार का अशा चर्चा सुरू झाल्यात. अनेक दिवसांपासून या चर्चा रंगतायत. त्यातच नुकताच सरकारमध्ये सामील झालेल्या हसन मुश्रीफांनी काँग्रेसचे माजी आमदार सतेज पाटलांना थेट सोबत येण्याची ऑफर देऊन टाकलेली आहे. पण सतेज पाटलांनी मुश्रीफांची ऑफर नाकारल्याने त्यांची दोस्ती टिकणार की तुटणार अशा चर्चा सुरू झाल्यात. आमच्या सोबत या तरच मैत्री टिकेल. मुश्रीफांची सतेज पाटलांना थेट ऑफर. सतेज पाटलांनी प्रस्ताव फेटाळला. मुश्रीफ सतेज पाटलांच्या मैत्रीत फूट. कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची दोस्ती सर्वश्रुत आहे. मुश्रीफ यांची राष्ट्रवादी आणि सतेज पाटील यांच्या काँग्रेस पक्षाची विचारधारा एकच असल्यानं या दोघांना जिल्ह्याचं राजकारण एकत्र करणं सोपं झालं. त्यातून त्यांनी जिल्ह्यात भाजपला रोखण्यासोबत सहकार क्षेत्रात आपला दबदबा ठेवल्याचं पाहायला मिळत होतं. हसन मुश्रीफ कॅबिनेट मंत्री असतानाही त्यांना राज्यमंत्री असलेल्या सतेज पाटलांसाठी पालकमंत्रीपद सोडत त्यांच्यातील मैत्री जगजाहीर झालेली. आता मात्र मुश्रीफ यांनी वेगळी वाट धरल्यानं या दोघांच्या दोस्तीत दुरावा निर्माण झालाय. पण अशाही स्थितीमध्ये मुश्रीफांनी सतेज पाटलांना सोबत येण्याची ऑफर देऊन खळबळ उडवली होती. एवढंच नव्हे तर सोबत आला तरच आमची मैत्री टिकेल असा इशाराही मुश्रीफांनी दिलाय. लोकसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद यामध्ये ते जर आमच्यात आले तरच आम्ही एकमेकाचे मित्र राहू. ऑफर दिलाय नाही बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांची विचारधारा एकच होती. त्यामुळे ते जरी आमच्यात आले तर विचारधारा एकच असणार ना ती. मुश्रीफ यांची ही ऑफर सतेज पाटलांनी मात्र धुडकावून लावली आहे. आपण महाविकास आघाडी सोबतच कायम राहणार असल्याचं स्पष्ट करत काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नसल्याचा दावाही सतेज पाटलांनी केलाय. आता एक अविश्वासाच्या वातावरणात विश्वासाचा एक विश्वासधारक मेसेज जर कोण देऊ शकतो या राज्यामध्ये तर तो फक्त काँग्रेसच या ठिकाणी देणार. त्यामुळे कोणी कुठेही जाणार. दरम्यान सतेज पाटलांच्या नकारानंतर आता हसन मुश्रीफांनी पुन्हा एकदा बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. मी खाजगीत त्यांना सांगितलं होतं आणि मी त्यांना निमंत्रण दिलं होतं असं म्हटलं होतं. ठीक आहे, आज नाही, आम्ही प्रयत्न करत राहू. प्रयत्न करत राहू. एकंदरीतच बदललेल्या राजकारणामुळे हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यातल्या दोस्तीत दुरावा निर्माण झालाय. सतेज पाटलांनी ऑफर नाकारल्यानं आता या दोघांची दोस्ती तुटणार की स्थानिक राजकारणात दोघे काही तडजोडी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी, त्यातच दोघंही सत्तेत. त्यामुळे दोघांच्या मैत्रीची जोरात चर्चा रंगतीये. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे नेते भलेही वेगवेगळ्या राजकीय पक्षात असले तरी त्यांच्यात एक साम्य आहे आणि ते म्हणजे त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजेच 22 जुलैला असतो. आता हे दोन्ही नेते एकाच सरकारमध्ये सहभागी असल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी बारामतीपासून नागपूरपर्यंत वाढदिवसानिमित्त जोरदार बॅनरबाजी केली आहे. तशी आता राष्ट्रवादीची आमची मैत्री झालेली आहे अजितदादांची आणि मला वाटतं ती आता कायमस्वरूपी राहील. ते कधी तुटणार नाही. दोन्ही नेते अतिशय सक्षम नेते आहेत, अतिशय अनुभवी नेते आहेत, प्रशासनावर त्यांचा वचक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय वेगाने पुढे जाईल. दोघांनाही आमच्या शुभेच्छा आहे. त्यांच्या हाताने महाराष्ट्राच्या विकासाची चांगली कामं व्हावी ह्या सदिच्छा सहित त्यांना मी शुभेच्छा देतो.
नागपुरातील देवेंद्र फडणवीसांच्या धरमपेठेतील घराबाहेर लावण्यात आलेलं हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। या बॅनरवर फडणवीसांसोबतच अजित पवारांनाही शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। अजित पवारांनी पण एक काळाची गरज ओळखून स्वतःच्या काकांचं बोट सोडून ते इकडे आले आणि आज दोघंही महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करतायत। एकनाथ शिंदे सोबत आहेत। आता ही दोस्ती जी आहे ना, ही आतापर्यंत जे काही या दोस्तीमुळे घडलेलं आहे त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी भविष्यामध्ये निश्चितपणे वाढवून ठेवलेलं आहे आणि निश्चितपणे घडणार आहे। अजित पवार आणि फडणवीसांमधील ही मैत्री सर्वश्रुत आहे। 2019 पासून या दोन नेत्यांमध्ये मैत्री दृढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यात महाविकास आघाडीची जुळवाजुळव सुरू असतानाच फडणवीसांनी अजित पवारांच्या मदतीनं सरकार स्थापन केलं होतं, पण त्यांचं ते सरकार जास्त दिवस टिकलं नाही। मात्र त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आली आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तर फडणवीसांकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आली। त्या काळात उद्धव ठाकरे फडणवीसांच्या टार्गेटवर होते, मात्र अजित पवारांवरती त्यांनी फारशी टीका केली नाही। वर्षभरापूर्वी राज्यात पुन्हा सत्तांतर झालं आणि अजित पवार विरोधी पक्ष नेते बनले। यावेळी अजित पवार हे फडणवीसांशी असलेल्या मैत्रीमुळे आक्रमक भूमिका घेत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। आता पुन्हा एकदा हे नेते सत्तेत एकत्र आल्यामुळे समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी केली आहे। असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची दोस्ती टिकवण्यासाठी अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्याशी पंगा घेतला। पण अशा तणावाच्या काळात सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातलं सख्य हे दिसून येत होतं। असं म्हणतात की ही दोस्ती तुटायची नाही आणि ही महाराष्ट्राला नवी दिशा देणारी निश्चित ठरणार। तसं झालं, नक्कीच महाराष्ट्र याचं स्वागत करेल हे निश्चित। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गंधाटसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई। राज्यातील वाघांचा जीव संकटात सापडलाय। केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेनं व्याघ्र प्रकल्पांना रेड अलर्ट दिलेला आहे। जगात भारताची शान असलेल्या वाघांच्या जीवावर कोण उठलंय, पाहुयात स्पेशल रिपोर्ट। राज्यातल्या वाघांवरती क्रूर असणाऱ्या बावरिया शिकाऱ्यांची वक्रदृष्टी पडली आहे। राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमध्ये असणाऱ्या बावरिया शिकाऱ्यांच्या गँगनं महाराष्ट्रातही वाघांची शिकार केली आहे, तर दुसरीकडे जगभरातील पर्यटकांना महाराष्ट्रातील वाघांची भुरळ पडली आहे। परिणामी पर्यटक ताडोबा, पेंच या व्याघ्र प्रकल्पांकडे आकर्षित होत आहेत, त्यामुळे पर्यटन क्षेत्राला चांगली उभारी मिळाली आहे। मात्र शिकाऱ्यांमुळे वन विभागासमोर नवं आव्हान निर्माण झालंय। वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो जे आहे इंडियाचं, त्याचे बऱ्याच रिजनल ऑफिसेस पण आहे आणि त्यांचा जो अभ्यास आहे आणि त्यांचं जे इंटेलिजन्स आहे त्या माध्यमातून त्यांनी दिलेला हा अलर्ट आहे आणि बऱ्याचशा टायगर रिझर्वला दिला आहे। पहिल्यांदा हा अलर्ट आलेला आहे, म्हणजे पहिल्यांदा हे शिकारी सक्रिय झालेले आहेत, हे नाकारता येत नाही। बावरिया शिकारी कशा प्रकारे वाघांची शिकार करतात ते आता पाहूयात। बावरिया आणि बहेलिया जुने आणि पारंपरिक शिकारी आहेत। शिकारीच्या सापळ्यांसाठी स्टीलचा वापर केला जातो। मानवी जबड्याच्या आकाराचे सापळे तयार करून वाघांच्या शिकारीसाठी वापरले जातात। सापळ्यात वाघ अडकल्यास क्वचितच तो जिवंत राहतो। चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील जंगलाबाहेरच्या मोठ्या गावात बावरियांनी बस्तान बसवलंय। बावरिया शिकारी स्थानिक नागरिकांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे। 2013 ते 2016 या कालावधीत मध्य प्रदेशात बहेलिया शिकाऱ्यांनी वाघांची शिकार केली होती। विशेष म्हणजे हे प्रकरण उघडकीस येईपर्यंत मेळघाट ते ताडोबापर्यंतच्या अनेक व्याघ्र प्रकल्पातील वाघांची शिकार करण्यात आली होती। मात्र त्यानंतर अनेक उपाययोजनांच्या माध्यमातून वाघांची संख्या वाढली। राज्यात सध्या 450 वाघ असल्याचा अंदाज आहे। ह्या साधारण 430 जी वाघांची संख्या आहे त्याच्यामधले साधारण 250 वाघ हे प्रोटेक्टेड एरियाज म्हणजे जसे नॅशनल पार्क किंवा टायगर रिझर्व किंवा व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्य या भागात आहेत। पण साधारण तेवढेच वाघ म्हणजे साधारण 430 मधले 250 वजा केले तर तेवढेच उरलेले वाघ साधारण हे बाहेरच्या जंगलांमध्ये। राज्यात 250 पेक्षा जास्त वाघ हे व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर आहेत, त्यामुळे वाघांना टार्गेट करणं शिकाऱ्यांना सोपं ठरत आहे। परिणामी गुप्त नेटवर्क उभारून वाघांच्या रक्षणाचं मोठं आव्हान वन विभागासमोर असणार आहे। राज्यातील वन विभाग आणि पर्यटन क्षेत्राला व्याघ्र प्रकल्पामुळे सध्या अच्छे दिन आलेले आहेत। मात्र राज्यातील व्याघ्र प्रकल्पातील वाघ हे शिकाऱ्यांच्या सावटाखाली आले आहेत। या संदर्भातला एक अलर्ट केंद्रीय वन्यजीव गुन्हे शाखेनं दिलेला आहे।
त्यामुळं एका बाजूनं पर्यटन क्षेत्राला चालना देत असताना दुसऱ्या बाजूने राज्यातील वाघांच्या संवर्धनाबाबतीत काम करण्याची देखील नितांत गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. छत्रपती संभाजीनगरमध्ये जनावरं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून जनावरं चोरीला जात आहेत. दुसरीकडे पोलीस गांभीर्यानं तपास करत नाहीयेत, परिणामी जनावरांचा शोध लागत नाहीयेत. बघूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत. जनावरांचीही अशा प्रकारे चोरी केली जात असल्याची ही दृश्य. जनावराला काहीतरी खायला देण्याच्या बहाण्यानं चोर जवळ जातो. जनावराचं लक्ष त्याला खायला टाकलेल्या वस्तूवरती केंद्रित झाल्यावर इंजेक्शन दिलं जातं. इंजेक्शन नंतर जनावरांना गुंगी येते. त्यानंतर जनावरांना गाडीत टाकून इतरत्र नेलं जातं. या संदर्भात जे फुटेज प्राप्त झालेले आहे त्याचा अधिक तपास करत आहोत. त्यासाठी गुप्त बातमीदार पण लावलेले आहेत. थोड्या दिवसात त्याची खात्रीशीर माहिती मिळेल आणि यातील आरोपींना अटक केली जाईल. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आठवडाभरात 42 जनावरं विविध भागातून चोरीला गेलेली आहेत. अनेक प्रकरणांमध्ये गोरक्षक समितीचे कार्यकर्ते पाठपुरावा करतात. अनेकदा जनावरं पकडण्यात पोलिसांना मदतही करतात. गाईला बेहोश झाली की नाही बघितलं आणि नंतर गाडीमध्ये भरलं. गाडीमध्ये भरता वेळेस माझा भाऊ सकाळी उठला. त्यांनी आरडाओरडा केला. मी कंट्रोल रूमला पण फोन लावला होता. नंतर त्यांनी बघितलं वगैरे. दुसऱ्या दिवशी मी कंप्लेंट दिली आणि माझा FIR वगैरे पाडला. आता ते पुढं पोलीसवाल्यांनी त्या गाईला सापडावं असं आमची इच्छा. तिला बळजबरीने पकडून आणि इंजेक्शन देऊन गाडीत कोंबणे, कत्तलखान्यात खाटकाच्या हवाली करणे हे अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे. आणि त्या तिथं ज्या घटनास्थळी ही घटना घडली त्याचे फुटेज CCTVमध्ये बघण्यात आलेले आहे. तर माझं एक प्रशासनाला अशी विनंती आहे की ही जी घटना घडली आहे याच्यासाठी कडकचे कडक कारवाई करण्यात यावे. मोकाट जनावरांच्या चोरीच्या प्रकरणात मालक नसल्यानं तक्रार सुद्धा होत नाही. त्यामुळे जनावर चोरांची हिंमत वाढत चालली आहे. परिणामी मोकाट जनावरांचं आयुष्यही धोक्यात आलंय. चोरलेलं जनावर तासाभरामध्ये कापून त्याचं मांस विक्रीसाठी पाठवलं जातं. परिणामी पुरावाही राहत नाही. आता मोकाट जनावरांची जबाबदारी कुणी घ्यायची हा प्रश्न निर्माण झालाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये बोलणार आहोत मराठवाड्याविषयी. मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस असला तरी मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस नसल्यानं शेतात उगवलेल्या बियाण्यांना उभारी मिळत नाहीये. अशीच परिस्थिती जर कायम राहिली तर मराठवाड्यातील पिकं धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जाते. मराठवाड्यात आकाशात रोज काळे ढग दाटून येत असले तरी ते बरसत नाहीयेत. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात थोड्याफार फरकानं ही स्थिती आहे. काही ठिकाणी पेरलेलं बियाणं उगवलंय पण जमिनीतला ओलावा कमी होत चाललाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घशाला कोरड पडली आहे. पावसानं ओढ दिलेल्या अवस्थेत पिकं फार काळ तग धरणार नाहीत अशी भीती शेतकऱ्यांना आहे. निसर्गानं आम्हाला इतकं परेशान केलेलं आहे. दुबार पेरणीचं संकट आमच्यावर ओढवलेलं आहे. दुबार पेरणी करूनही आज पीक वाढी लागायच्या वेळेस पाऊस गायब होतोय. कधी जास्त पडतोय, कधी कमी पडतोय. अशा वेळेस शेतकरी हतबल झालेला आहे. शासनाला एक हात जोडून विनंती आहे की त्यांनी थोडंसं राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं आणि शेतकऱ्याच्या समस्या जाणून घ्याव्यात. मराठवाड्यातल्या एकाही जिल्ह्यात पावसानं सरासरी गाठलेली नाही. सरासरीपेक्षा 30% कमी पाऊस झालाय. पावसाचा शिडकावा झाला पण हा पाऊस समाधानकारक नसल्याचं कृषी तज्ञ सांगतायत. जुलै एंडपर्यंत इतका पाऊस व्हायला पाहिजे की उन्हाळ्यातली पावसाची चिंता पाणी देण्याची मिटली पाहिजे. तर धरणाला पाणी नाही, नद्याला पाणी नाही, कुठंही मराठवाड्यामध्ये पाणी नाही. इकडं मात्र अतिशय प्रतीक्षा आहे. फक्त पिकं जगून असण्याचं कारण म्हणजे थोडं ऊन कमी आहे. ढगाळ वातावरण नेहमी असतंय त्याच्यामुळे ही पिकं जगून आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात पूरस्थिती असताना मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवली आहे. शेतात अंकुरलेली पिकं तग कशी धरणार असा सवाल उपस्थित केला जातोय.
छत्रपती संभाजीनगरहून अविनाश कानडजेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह स्पेशल रिपोर्टसह आज इथेच थांबतोय. रोज रात्री 8 ते 9च्या दरम्यान न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये असेच भेटत राहणार.